आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। शाळा सुरू करताना परिस्थिती काय होती, आज कोट्यवधींचे साम्राज्य कसे उभे राहिले, कव्हरेज दरम्यान धमक्यांचा आरोप। मोहोळ तालुक्यातील काही शिक्षण संस्थांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून शाळा सुरू करण्यापूर्वी केवळ 2 ते 5 एकर जमीन असलेल्या काही संस्था चालकांची आज कोट्यवधींची आर्थिक प्रगती चर्चेचा विषय ठरत आहे। स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून नेमके एवढे मोठे आर्थिक साम्राज्य कसे उभे राहिले हा प्रश्न सर्वत्रच उपस्थित केला जातोय। काही संस्थांनी शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले का, की शासनाच्या योजनांचा गैरवापर झाला, याबाबत स्पष्टता नसल्याने जनतेत उलटसुलट चर्चा रंगत आहेत। जर शाळांमधूनच एवढा मोठा नफा मिळत असेल तर प्रत्येकाने शाळा सुरू करावी अशी प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करतायत। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। तसेच काही ठराविक संस्थांनी अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात मालमत्ता उभी केल्याचेही बोलले जात आहे। मात्र या सर्व बाबींवर अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। दरम्यान या प्रकरणाचे कव्हरेज करत असताना प्रेस मीडिया न्यूजच्या प्रतिनिधींना काही अज्ञात व्यक्तींकडून धमक्या देण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। प्रेस मीडिया न्यूजने स्पष्ट केले आहे की कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना न जुमानता सत्य जनतेसमोर आणले जाईल। गुंडगिरी, दबाव किंवा भीती यांना भीक न घालता निर्भीड पत्रकारिता सुरूच राहणार आहे। या प्रकरणातील सर्व बाजूंची पडताळणी करून संबंधित कागदपत्रांच्या आधारे सविस्तर उलगडा लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे।